धनात्मक आणि ऋणात्मक ऊर्जा आपल्याला लहानपणापासूनच शिकवलेलं आहे. ज्यांना वास्तुशास्त्रावर विश्वास नाही त्यांनी चित्रात दाखवल्याप्रमाणे एका व्यक्तीला प्लास्टिकच्या खुर्चीवर बसवायचं आणि त्याच्या मागे फटके सुती कपड्याने मारायचे आहेत. तर टेस्टर सुद्धा आपल्या बॉडीमध्ये ॲक्टिव्ह होताना दिसतो, चार्ज होताना दिसतो. तुम्ही त्याच्या डोक्यावर कागदाचे तुकडे टाका तर ते सुद्धा एक प्रकारे व्हायब्रेट होऊन उडायला लागतील. तर ती एक प्रकारची विद्युत तरंग आपल्यात निर्माण झालेली असते. तर मित्रांनो, अशा प्रकारचा फोर्स आपल्या वास्तूमध्ये असतो जो आपल्याला कधी कधी एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा देतो. तर जी ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा जमिनीतून बाहेर येते तर ती किमान आपल्या पृथ्वीच्या भूतलापासून 60 ते 70 किलोमीटर पर्यंत वर ही ऊर्जा भारलेली असते, ज्याला आपण ऑरा म्हणतो. तर हा जो ऑरा आहे हा ज्या वास्तूमध्ये वर ऊर्ध्वगामी असेल तर अशा वास्तूमध्ये तुम्हाला तो वर घेऊन जाईल. सगळ्याच बाबतीमध्ये तुम्हाला ती एक ऊर्जा मिळेल. नॅचरल खत जे आहे भूमीचं ते त्या ठिकाणून उडतंय आणि त्या भूमीवर आपण राहतो एक प्रकारे.